जय महाराष्ट्र. मी मराठी माणूस प्रदीप. मागे काही दिवसांपूर्वी मनसेतून तात्या वसंत तात्या मोरे फुटले. म्हणजे त्यांना खासदार व्हायचं होतं, त्यांना ते मिळत नव्हतं. काहीतरी त्याचं वाटतं की राज साहेबांनी की राज ठाकरेंनी त्यांना काय तिकीट द्यायचं नाकारलं किंवा ते निवडणूक नव्हते लढवणार असं वाटतं खासदारकीची. त्याच्यामुळे ते तात्यांना खासदारच व्हायचं होतं म्हणून ते तात्या मनसेसारखा पक्ष सोडून निघून गेले. म्हणजे ज्या मनसेमध्ये त्यांनी नाव कमवलं, ज्या मनसेमुळं त्यांना ओळख मिळाली की बाबा पुण्याचे वसंत तात्या मोरे, पुण्याचे वसंत तात्या मोरे, ते तात्या खासदार होण्यासाठी ते निघून गेले. आता इकडे अनेक आरोप लावले जात होते मनसेकडून की बाबा वसंत तात्या मोरेंची खरंच ताकद शून्य आहे. म्हणजे ते फेसबुकवरचे खासदार आहेत, फक्त नुसतं आपलं रोज उठायचं, त्या फेसबुकवरती ते काय पोस्ट टाकायच्या नुसत्या, आणि त्यांच्याही अनेक भाषणांमधून, त्यांच्या अनेक इंटरव्ह्यूजमधून, त्यांच्या अनेक बोलण्यातून मी फेसबुकवर पोस्ट टाकली, मी फेसबुकवर असं केलं, मी फेसबुकवर तसं केलं, मी फेसबुकसाठी, या सगळ्या गोष्टी मी ऐकत असताना माझ्या मनाला एक प्रश्न पडला की एक लोकप्रतिनिधी आपल्या जेव्हा भागामध्ये काम करतो, आपल्या खासदारकीचा जेव्हा आवाका दाखवतो, तेव्हा तो माणूस फेसबुकच्या जीवावर दाखवतो का किंवा सोशल मीडियाच्या जीवावरती असं कोणी खासदार आमदार होता येतं का? हा प्रश्न माझ्यासमोर पडला. आणि मी जेव्हा या सगळ्या गोष्टीची पडताळणी केली तेव्हा मला खरोखर जाणवलं की तात्या फेसबुकवरचेच खासदार आहेत. म्हणजे त्यांना फेसबुकवरती येणं, फेसबुकवरती पोस्ट करणं, फेसबुकवरती सगळ्या गोष्टी करणं किंवा सोशल मीडियावरती अवेअर राहणं, या गोष्टी असतील एका बाजूने चांगल्या असतील, पण 100% फक्त इथंच कामं करणं आणि लोकांना फक्त दाखवणं, त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. कारण आपण सोशल मीडियावर जे काम करतो, भले ते लोक पाहत असतील, पण तुमच्या एरियातले किंवा तुमच्या लोकसभा क्षेत्रातली लोक त्याला किती जोडलेली आहेत हा प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे हे फार पाहणं महत्त्वाचं आहे. कारण असं फेसबुकवरून आणि सोशल मीडियावरून खासदार आमदार होता आलं असतं तर मग आम्ही नसतो का झालो आतापर्यंत खासदार आणि आमदार असोत. या सगळ्या गोष्टी असताना देखील ज्या गोष्टी राज ठाकरेंनी जे नाव मिळवून दिलं तात्यांना, ते नाव सोडून हा माणूस पुढे गेला. असोत पुढे गेल्यानंतर इकडे जेव्हा खासदारकीची वेळ आली, आता खासदार व्हायचे अनेक दारं झिजवली. मग शरद पवारांकडे गेले, अगदी मला असं वाटतं काँग्रेसची दारं ठोठावली, सगळीकडे दारं ठोठावून देखील त्यांना कोणीही दाद दिली नाही. कारण शरद पवारांचं एक मला असं वाटतं स्टेटमेंट होतं की तात्यांना म्हणावं पहिलं खासदार होऊन दाखवा, नंतर आम्ही बघू. असे स्टेटमेंट असताना एखाद्या माणसाची ताकद किती असते या सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह तेव्हा शरद पवारांनी उभं केलं. कारण हा माणूस फक्त बोलघेवडा आहे किंवा हा माणूस फक्त बोलतोय, हा माणूस फक्त त्या क्षेत्रामध्ये मला असं वाटतं त्याची ताकद कमी, ह्या सगळ्या गोष्टी शरद पवारांनी ओळखल्या आणि त्यावेळेला तात्यांना शरद पवारांनी नाकारून टाकलं. सगळ्या गोष्टी होत असताना तात्यांना एका पक्षानं ऑफर दिली, ती म्हणजे त्या प्रकाश आंबेडकरांचा पक्ष वंचित बहुजन आघाडीने. आणि त्याच वंचित बहुजन आघाडीमध्ये तात्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता प्रवेश केला. म्हणजे जे तात्या इकडं असं भासवत होते किंवा सांगत होते की माझी मोठी ताकद आहे किंवा मी असा राज ठाकरेंच्या विचारांवर चालणार आहे, मी हिंदुत्ववादी नेता आहे, मग जेव्हा राज ठाकरेंनी भोंग्यांचा विषय काढला तेव्हा तात्या मात्र काही त्याच्यावरती कारवाई करू नाही शकले. म्हणजे तेच तात्या त्या 2-4-5 मुसलमानांसाठी रोज मीडियावरती येऊन राज ठाकरेंच्या भूमिकेच्या विरोधात नुसतं रोज बोलत राहिल्या कारणाने कुठे ना कुठेतरी पक्षाच्या वरिष्ठांनी आणि राज ठाकरेंनी त्यांच्यावरती राग व्यक्त केला. म्हणजे ज्या भूमिकेचं स्वागत संपूर्ण देशामध्ये करण्यात आलं या भोंग्यांच्या विरोधातमध्ये, त्या भूमिकेसाठी त्या 4-5 मुसलमानांसाठी, ते काय त्याच्या नगरसेवक त्या हद्दीतल्या 2-4 मुसलमानांसाठी, त्या मुसलमानांची पाठराखण करण्यासाठी तात्यांनी थेट पक्षाच्या अध्यक्षांनाच मला असं वाटतंय त्यांच्या विरोधात उभे राहिले आणि त्यांच्या विरोधातच आवाज उठवू लागले. त्याचा कुठं ना कुठंतरी राग असणार आणि तो असायलाच हवा. कारण भोंग्यांचा विषय हा काय फक्त वैयक्तिक कुठल्या पक्षाचा विषय नाही किंवा कशाचा विषय नाही, हा संपूर्ण देशाचा आणि फार महत्त्वाचा सामाजिक विषय आहे. त्याच्यामुळे या विषयाला कसं घ्यायचं, म्हणजे जे तात्या 4-5 मुसलमानांसाठी आपला जर पक्षाच्या विरोधात जात असतील तर त्या तात्यांची विचारसरणी केवढी संकुचित असावी, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला एक आलेख आपल्याला दिसून येतो. त्या वंचितमध्ये ज्या वंचितचे प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन डोकं टेकतात काय, औरंगजेबाचं गुणगान गातात काय, टिपू सुलतानचे झेंडे आणि बॅनर फडकवतात काय, अशा प्रकाश आंबेडकरांच्या पक्षामध्ये गेले हे तात्या, कारण त्यांना खासदार व्हायचं होतं. म्हणजे बघा, एक माणूस म्हणजे त्यांना किती खासदार होण्याची ती इच्छा होती की मला काही होऊ, ज्याला मी कुठेही गेलो तरी ना मला खासदार व्हायचं. म्हणजे ते मला तर वाटतं हे तात्यानं MIM मध्ये पण जायला मागे पुढे त्यांनी बघितलं नसतं. MIM मध्ये त्या ओबीसींच्या पक्षामध्ये हे तात्या त्या वंचितभर गेले आणि त्यांना तिकडं असं भासवण्यात आलं की येणाऱ्या काळामध्ये तात्या पुण्याचे खासदार होते. मग त्यांनी ज्या प्रचार सभा केल्या, ज्या गोष्टी केल्या त्या आपण सर्वांनी पाहिल्या, पण त्याच तात्यांना पुण्याने सरळ लात घालून हाकललेलं आपल्याला दिसतंय.
त्या तात्यांना 30,000 मतं पण पाडणं अशक्य होऊन बसलं. म्हणजे जे तात्या सांगत होते की मी 1.5-2 लाखाच्या फरकाने जिंकेल, तो फरक राहिला बाजूला, 30,000 मतं मिळवणं देखील फार आणि फार अवघड होऊन बसलं. मी तुम्हाला खोटं नाही सांगत, तिथल्या येत्या ज्या मुसलमानांसाठी आणि भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवला ना, त्या एकाही मुसलमानाचं तात्याला मत पडलं नसेल. ते सगळं काँग्रेसला मतदान केल्याचं धंगेकरांना, तिथल्या स्थानिक तर सगळ्या लोकांनी त्यांना जागेवर नाकारून टाकलं, कारण हे वंचितमध्ये गेले. त्या प्रकाश आंबेडकरांच्या इथे जिथं त्यांनी या अशा सगळ्या गोष्टी केल्या, कोण घेईल का तरी? म्हणजे तात्या तुम्ही थोडा तरी विचार करायला हवा होता, हे राजकीय विचार, की बाबा आपण कुठल्या पक्षात जातोय. निदान तुम्ही अपक्ष जरी राहिला असताना तुम्हाला 60-70 हजार मतं, अजून दुप्पट-तिप्पट मतं मिळाली असती, अपक्ष जरी राहिला असता तरी. म्हणजे मला फक्त खासदार व्हायचंय, मला काही करून खासदार, असं खासदार होता येत असतं तर मग तुमच्या आमच्यासारखे आपण सगळी सोशल मीडियावरची लोक कधीही जाऊन खासदार होत आलो असतो. म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असावा तर तो लोकांमधला असावा, त्यांनी त्याची ओळख ही लोकांमध्ये असावी, ना की फेसबुक आणि सोशल मीडियावरती. हे जे सोशल मीडियाचं सगळं फिरणारं वारं हे तात्पुरतं आहे आणि याला पाहणारी लोक देखील तात्पुरती आहेत आणि तेही आपल्याला करमणूक म्हणूनच घेतात. हे मलाही देखील माहिती आहे, मी देखील आज सोशल मीडियावरती काम करतो. पण जेव्हा लोकप्रतिनिधी व्हायची वेळ येते तेव्हा मात्र ही सगळी गणितं उलटी असतात, हे मात्र नक्की. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे तात्यांनी राज ठाकरेंसोबत जे नाव गमावलं तेच प्रकाश आंबेडकरांसोबत गमावलं. या सगळ्या गोष्टी आपल्याला होताना दिसतं. म्हणजे राज ठाकरेंसोबत कमावलंय ते सगळं गमावलेलं आपल्याला दिसतं आणि काही गरज नसताना या सगळ्या गोष्टी केलेल्या दिसत आहेत. कारण ते इथून मनसेमधून पुण्यामधले आमदार होण्याची दाट शक्यता होती, पण त्या आता गोष्टी कुठेतरी मावळताना दिसत आहेत आणि वसंतदात्या मोरे हा फॅक्टर म्हणजे संपल्यातच जमा झालेला आहे असं आपण गृहीत धरलं तरी काही हरकत नाही. त्यामुळे त्यांनीच त्यांच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतले एवढं मात्र नक्की, आणि हे त्यांना स्वतःला आता देखील जाणवत असेल. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओसोबत. दुर्दास धन्यवाद.